तुमच्या मनातही हेच होतं ना की आपण दोघं एका रूम मध्ये राहू नये, म्हणून एवढ्या टेन्शन मध्ये होतात तुम्ही. तुम्ही शहाणे आहात ना, आणि आपल्याला सांगितलंय की त्यांना डिस्टर्ब नाही करायचं म्हणून. मग तुम्ही का डिस्टर्ब करतायत? आणि तुम्हाला सांगितलंय ना अदिती ताईच्या रूम मध्ये झोपायला. मग तर मी नेतो तुम्हाला. तुला काय करायचंय? डिस्टर्ब नका करू त्यांना. चिनू, मनू, पनी, तुम्ही आता इथे? काय झालं बाळांनो? या बनीने आम्हाला दरवाजा ठोकायला सांगितलं. नाही बाबा, मी नाही सांगितलं. बाबा खोटं बोलतोय. असं मला म्हणाला की तुम्हाला झोपायचं असेल तर बाहेरून दरवाजा ठोका, मग बाबा आत घे. नाही बाबा. ए बाबा, मी येऊ का रूम मध्ये? तुला कळत का नाहीये बाबा? तुझ्याशिवाय झोप नाही लागणार आहे. या आते. आई, आई मी नाही सांगितलं त्यांना दरवाजा ठोकायला. त्यांचा त्यांनीच वाजवला. ठीक आहे बाळा, लहान आहेत का. चल मी येते तुझ्यासोबत रूम मध्ये. खरंच? तुम्ही आणि इनफॅक्ट मुली सुद्धा जोपर्यंत कम्फर्टेबल नाही आहे, आपण वेगवेगळ्या रूम्स मध्ये राहूया. आई थँक्यू, तू माझ्यासोबत झोपायला आलीस म्हणून. नाहीतर मला झोपच नसती लागली असती. आई पण मी शिकणार गयो. आई आधी ही अर्गईची खोली होती का ग? आई सांग ना मला लवकर. मला तर आकाशनं जे सांगायचं होतं ते सांगणं झालंच नाही. की शार्दूल जिवंत आहे, माझा डिवोर्स झाला होता म्हणून, आणि लग्नातही हाच गोंधळ झाला होता. मला वाटलं यांना खरंच मला काय बोलायचं ते कळलंय, पण त्यांना तर माझ्या कम्फर्ट विषयी बोलायचं होतं. नाही, मला लवकरात लवकर त्यांना सत्य काय ते सांगितलंच पाहिजे. पण कसं सांगू त्यांना आता? आई तर म्हणते आमचं नातं घट्ट झाल्यावर त्यांना सांग. पण जर नंतर ही गोष्ट बाहेरून कळली तर केवढा मोठा गैरसमज होऊन बसेल. मला आता आईशी बोलायलाच हवं.
खूप उशीर झालाय. आत्ता फोन नको लावायला, नाहीतर आई बाबा खूप काळजी करते. आई काय झालं? कुठे लक्ष आहे तुझं? मी किती वेळ बोलतोय, तुझं लक्षच नाहीये माझ्याकडे. तुला आजी आजोबांची आठवण येते का? मला पण येते. मला पण आपल्या घरात जाऊन पुन्हा राहावंसं वाटते. पण तू काळजी नको करूस आई. हे घर ना हळूहळू आपलं होईल बघ. बनी, किती शहाणा आहेस रे बाळा. आई खूप थकलीयस का ग? झोप आलीये? थांब. कृष्ण खाली तू लोळना, यशोदा आली ग धावून. कैले बाळा पाहिजे तुला, देते मी आणून. आई मला चंद्र दे आणून. हा अडकाईची खोली म्हणजे जिथे आम्ही भंगार सामान ठेवतो ना, ती खोली. ती खोली आम्ही तुझ्यासाठी साफ केली आणि तुला दिली. त्याचा चेंडू दे करून. तू या घरात यावास ना असं या घरात कोणाला वाटतच नव्हतं. म्हणजे अगदी तुझ्या बाबालाही. आता मिळाली आहे ना खोली, तर त्यात गपचूप राहा. कोणाला त्रास देऊ नकोस, नाहीतर या घरात जी जागा मिळाली आहे ना, तीही जायची. असलं रे कसलं मागणं तुझं, जगाच्या वेगळ्या. परमेश्वरा, तुझ्या कृपेने घरचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलंय. अशीच तुझी कृपा आमच्या घरावर राहू दे. चला, नवरा नवरीने दर्शन घ्या आधी. नवरा नवरी अजून रूम मधून बाहेर आलेच नाहीयेत. हा, अजून उठले नसतील. आज पहिला दिवस आहे तरी अजून उठलं नाही ग वहिनी. काय म्हणजे दादा, मी काल सांगितलं होतं त्यांना की आज सकाळी लवकर उठा, देवपूजा करायची आहे, पण नाहीच ऐकलं, नाही उठले. आत्या अगं असं काय करतेस? दमले असतील ना ते, समजून घे जरा. शेंडेफळ जास्त होत आहे. भास्कर, हा, जा ना त्यांना बोलवून आण ना. निदान उठलेत का नाही तेवढं तरी बघ. हे आई नको. हा, नव्या नवरीला डिस्टर्ब करण्याचा पाप माझ्या माथी नको. अखिल, जा ना. हे आई नाही हा, ते पातक मलाही करायला लावू नकोस. सॉरी हा, मी नाही जाणार. अहो काय आहो काय आहो, ही जाऊ बोलवायला बरी आहेस ना? नाही, थांबा मी बघते. जा बाई जा. तुम्ही सावकाश सावकाश सावकाश. अगं, तुम्ही वरच्या खोलीतून कशा बाहेर आलात? आम्ही तर आमच्या बाबाच्या खोलीतच झोपलो होतो त्याच्यासोबत.
हा सगळा काय प्रकार आहे? नाही म्हणजे वसुंधरा कुठे आहे? अरे आकाश, तुम्ही दोघं काल एका खोलीत झोपला होतात ना? वेगळ्या वेगळ्या खोल्यात कसे काय आलात? हा, हे सगळं रात्रीत बदललेलं दिसतंय. आकाश, हो बाबा, ते ॲक्च्युली काल रात्री चिनू, मनू, बनी अचानक आमच्या डोरवरती नॉक करायला लागले आणि रडत होते ते. आणि तेव्हा मला रिअलाईज झालं की चिनू, मनू माझ्याशिवाय झोपणार नाही आणि बनी वसुंधरांशिवाय. सो का बनीला रडायला काय झालंय? बनी लहान आहे का आता? अरे नाही जी, मी नव्हतो करत. आम्हाला दार वाजवायची आयडिया तूच दिली होतीस ना? चिनू म्हणून का खोटं बोलतायत? आणि मी कुठे सांगितलं तुम्हाला दार ठोकवायला? नाही, तू खोटं बोलतोय. तूच आम्हाला सांगितलं होतं दरवाजा वाजवायला. मी नाही, तुम्ही बोलताय. थांबा, भांडू नका. कोणी खोटं बोलत नाहीये, भांडू नका. म्हणजे हे सगळं बनीमुळे झालंय. आकाश, लग्न झालंय तुझं आता. हे बरोबर नाही ना? तुला आणि वसुंधराला एकाच खोलीत राहायला हवं. नाही बाबा, मान्य आहे मला, पण कसं आहे ना, घरात सगळ्यांची जुळायला त्यांना वेळ लागणार आहे. आणि एकदा काही सगळं व्यवस्थित झालं की आम्ही राहूच नाही का रूममध्ये. पण तोवर असं सगळ्यांना अनकम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये टाकणं मला योग्य नाही वाटत. ठीक आहे. चल आता तुम्ही आलात तर देवाच्या पाया पडून घ्या. आणि हे काय, तू असा हा नॉर्मल ड्रेस का घातलास? अरे माणसं येणार आहेत तुम्हाला भेटायला, त्यांच्या समोर असं जाणार आहेस का नवरदेव? जा काहीतरी बरं घालून ये. आणि हो, पाहुणे गेल्यानंतर तुम्हा दोघांना मंदिरात जाऊन यायचंय. आजचा सगळा दिवस मी प्लॅन केलेला आहे. चला आता देवाच्या पाया पडून घ्या दोघं. आई, बरं बाबा, तुझा पापड नको मुडायला. वसुंधरा, तू ये. ओरिनो, या. अवनी, वसू, चहा नाश्त्याचं बघा. काल घरात लग्न झालं म्हणजे आज काय माणसं उपाशी राहणार नाही. हो, बघते. वहिनी, काय करू मी मदत सांगा ना. अगं, तू का आलीयस? मी सगळं करणार आहे. लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरीने काही करायचं नसतं. जा. अगं, घरचीच आहे ती आता, काही हरकत नाही काम केलं तिने तर. तू काय म्हणत होतीस? सगळं करेन मी, तू काही करू नकोस. पण लग्नाच्या आधी तर वेगळंच काहीतरी म्हणायची ग. मी आता मोठी जाऊ आहे, एका कामाला हात लावणार नाही. मी नाही, तुझी मोठी जाऊबाई म्हणत होती बरं का.
आत्या अहो ते मी गमतीत म्हणत होते. मला कसं कळणार? आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी वसुंधराला असं कामाला लावणार आहे का काय? वहिनी असं काय करताय? मला सवय आहे कामाची. तुम्ही सांगा ना काय बनवू. मी पोहे करते, तू गोडाचा शिरा करशील? येतो का ग गोडाचा शिरा करता? हो येतो ना. कसा हवाय तुम्हाला? मला एक काम कर, तू भरपूर त्याच्यामध्ये सुकामेवा घाल, केळी घाल आणि तूप घाल. तुपाला हात आखडता घेऊ नको बरं का, आपल्याकडे भरपूर आहे तूप. आत्या खातात गोड पण बोलतात मात्र कडू. काय ग काय बोललीस? कुठे काय आत्ता काहीतरी म्हणालीस ना, आंबट गोड कडू वगैरे असं का ना मला माझ्या. अच्छा ते मी म्हणत होते की हा तुम्ही म्हणत असतात ना हल्ली की तोंड कडू झालंय ते मी म्हणत होते. माझं तोंड कडू वगैरे जाऊ दे, तुझी जीभ मात्र भरपूर चालायला लागली. हा मी आता काहीतरी करावं लागेल मला. जमेल ना ग तुला? मला आवडतो तसं शिरा करायला. हो बघते. हा आई, हा कुर्ता चालणार आहे की वेगळं काहीतरी घालू? नाही ठीक आहे, शोभतोच नवरदेव. एक विचारायचं होतं. हो विचार ना. तुम्ही दोघं वेगळ्या वेगळ्या खोल्यांमध्ये राहताय, हा निर्णय कोणाचा, तुझा की वसूचा? वसुंधराने तुला असं सांगितलं का की मला तुमच्या बरोबर राहायचं नाहीये म्हणून तू असं ठरवलेस? आई तिला तिच्या नवऱ्यापेक्षा तिचा मुलगा जास्त महत्वाचा आहे. तसं असेल तर मग लग्न करून या घरात येऊन आपल्याच मुलाच्या खोलीत राहायचं असेल तर लग्न करून काय फायदा? तुझ्याशी लग्न का केलं तिने? मग तिथंच राहायचं होतं ना, तिच्या घरी तिकडे. आणि तू तरी कसा काय होकार दिलास रे? तुझं लग्न का लावून दिलं मी? तुझ्या आयुष्यातला हरवलेला आनंद तुला परत मिळावा, तुला एक छान जोडीदार मिळावी, तुझा थांबलेला संसार पुन्हा सुरू व्हावा म्हणून ना. आणि लग्नाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या खोल्या वेगळ्या वेगळ्या. मला हे आत्ता कळतंय. मला विचारायचं सोड, साधे सांगायचे कष्ट पण नाही घेतलेस तू का? मी प्रश्न विचारेन म्हणून आई आहे मी तुझी, मी काहीच विचारायचं नाही. मला हे अजिबात आवडलेलं नाही. बस आता तिची बाजू घेऊन तू माझ्याशी बोलू नकोस. हे असं करायला वसुंधरानेच सुचवलंय ना तुला? खरं खरं सांगा. आई असं का बोलतेस तू? असं काही नाहीये. वसुंधरा काहीच बोलल्या नाहीयेत. इनफॅक्ट मलाच हे योग्य वाटतंय आणि सध्या तरी हेच सगळ्यांकरता बेस्ट आहे. त्यांनी फक्त माझ्या निर्णयाला होकार दिलाय बस. एकतर तू तुझ्या बायकोला आहो जाऊ करणं बंद कर. तिने तरी का होकार दिला? तू म्हणतोस की हे सगळं 4 लोकांना कळल्याने तुला काही फरक पडणार नाही, पण आम्हाला पडतो ना फरक. तू बिझी असतोस, तुला वेळ नाहीये तुझ्या नातेवाईकांना भेटायला, पण आम्हाला उत्तरं द्यावी लागतात त्यांना. आता माझंच हसू झालंय सगळीकडे. लोक म्हणणार जयश्रीने मारे लेकाचं दुसरं लग्न लावून दिलं, पण काय उपयोग? तू काय एवढा विचार करतेस? ट्रस्ट मी, दिस इज अ गुड थिंग. आय प्रॉमिस यू ही परिस्थिती फार वेळ नाही राहणार. आवरलं की खाली आहे.